जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजचा दिवस खूप खास आहे. तुम्हाला हे बघायला मिळत असेल की आत्ता ब्लॉग सेव्ह करतोय. वाजले 10 आणि आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण की दिवाळीची सुरुवात झालेली आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात बड्डे आहे. तो आता ज्ञानाचा बड्डे आहे, दादाचा बड्डे आहे. सो थोडंसं ग्रूम करायला चाललो स्वतःलाच की हेअरस्टाईल आणि हे सगळ्या गोष्टी करायला. सो लेट्स सी कसं काय होतं. आणि यांनी काहीतरी घरात पॅकिंगचं काम चालू केलेलं आहे. गिफ्ट जे दिवाळी गिफ्ट आपण दरवर्षी देतो त्याच्या पॅकिंगचं काम केलेलं आहे. लेट्स सी. सकाळ सकाळ लड़की है लगी है हमारी काम पे. हे देखो. आणि हिने अर्धे खाल्ले खाल्ल्यासारखं. 500 बनवून झाले ना खाल्ले. काय ग बहिणी? किती बनवले? 500च्या पेक्षा जास्त असते. किती स्लॅब झाले ग? काय 2 4 आता 2 आता 3 झाले ना. 7 स्लॅब झाला. येस. आणि आमचा अगारोचा एअर फ्रायर आमचा फुल उपयोगाचं झालं इथे. एअर फ्रायर आहे पण एअर फ्रायर मायक्रोवेव्हचं काम करतोय. तो ऑल इन वन आहे ना त्यामुळे इच्छाच नाही राहिली चॉकलेट बिकलेट ते खायची. एवढं बघून बघून काय काम आहे ते. प्लॅस्टिक चला. अरे इथे कपडे चेंज करणार आहे का गाडीमध्ये? मिकी माऊस कोण घालतो? मिकी माऊस आणि गाडीमध्ये बघा फुल भरले. हे इथे माझे आणि ज्ञानाचे कपडे आहेत. फाल्गुनीचे पण याच्यातच आहेत. आणि हे सगळं आवेश. चलो लेट्स गो. खूप दिवसानंतर असं सगळं करायचं मौका मिळालाय मला तर दिवाळी निमित्त. फायनली वी आर इन नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ. कुठे आली नानू? नानू कुठे आली? इथे कोणाचे फोटो आहेत? कोणाचे इथे फोटो आहेत? काय बोलतो? चप्पल राहू दे. तुझी राहू दे. अच्छा तुमची झोपून घेतलं. आणि ही आहे नानू 1 वर्षाची. इथे पहिला आउटफिट बघा आमचा किती छान आहे. नटो टाडू ए. आणि इथे ॲज युजल सगळ्या थीम्स एवढ्या छान छान असतात क्रिएटिव्ह की इथे बॉस बनवलं आज. बॉस बेबी. तुम्ही जर बिग बॉस बघत असाल तर तुम्हाला तानिया मित्तलची आठवण येईल. बसा 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 चेअरवर बसा. अच्छा नाही काढायचं ना तो काढू. बस बसा लवकर. चल ते तू तिथे होईल नीट बस. तिकडे बघ कुठे बसायचंय तुला बसायला. हॅलो. काय नीट कर. तोंडातून बोट काढ. तोंडातून बोट काढ. तोंडात ना बोट काढ. फोटो. हाँ नॉर्मल केक है ना वैसे ही केक चाहिए मुझे. रिबन वाला आता है ना. ना एक सेटअप रेडी झालेला आहे. आणि आमच्या मुवा नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ मध्ये मुवा पण आहेत म्हणजे मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहेत. सो तुम्हाला मॅटर्निटी शूट करायचं असेल किंवा बेबी शूट करायचं असेल सगळ्या गोष्टीला या दोघी इकडे आहेत रेडी. हां ती घालणार आहे तू? ओके जा 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 लवकर. इकडे नाही घालायचं आईकडे जायचं. हा 1 इयरचा फोटो आणि आत्ताची ज्ञाना तेवढीच वाटते मला तर. फक्त दात त्याच्यात 2 आहेत. दात दाखव का तुझ्या? सोम्यावरती
न्यू ड्रेस, न्यू सेटअप. ए मॅडम इकडे इकडे ये देखो. हे बघ इकडे, हे बघ इकडे नवीन सेटअप आहे. कशाला, साधा मागव ना कोणता पण. बस इकडे समोर, इकडे इकडे बघायचं. इकडे इकडे गुड गर्ल, इकडे हात खाली, हात खाली. थांब, ब्रेसलेट पण आहे, ब्रेसलेट तो बघा तुमच्या हातात. वाव, आता जा बस, आता त्या चेअरवर बस. जा, तुला सांगते कसं करायचं. चल चल चल, जा चेअरवर बसा. वाव, बघू कशी अंगठी तुझी का. बसू बसू का मागू बघू. वाव, एवढी सुंदर सुंदर आहे. जा इथे बस. कसं छान छान असं शूट झालेलं आहे. ज्ञानाने खूप सपोर्ट दिला आणि तुम्हाला शेवटचं आउटफिटचं शूट ॲक्च्युली बघायला नाही मिळालं. ते तुम्हाला डायरेक्ट आउटफिट बघायला मिळतील ज्ञानाच्या बड्डेच्या दिवशी रात्री, म्हणजे इव्हनिंगला जेव्हा कट करू तेव्हा. आणि शूट झालेलं आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ यांच्याकडे. नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ यांच्याकडे ही आहेत ज्ञाना, जो की फर्स्ट इयरचा ज्ञानाचा हा फोटो आहे. आणि हे बाकीचे खूप क्यूट 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 सगळे बेबीजचे फोटोज आहेत. आणि आहे सेकंड इयरचा पण फोटो इकडे काढला ना, सेकंड बर्थडेचा. कसे काढला तू, कसे 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 पोच दिलेली. आणि हे आहेत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओच्या करता धरत्या पूजा बाय RK. आणि हा खूप मोठा स्टुडिओ, खूप जास्त सेटअप यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि आम्ही तर लहान ज्ञाना 19 दिवसाची होती तेव्हापासून आम्ही शूट इकडेच करतोय ज्ञानाचे, कारण की आम्हाला माहिती आहे की त्यांच्या एवढं कोण हँडल नाही करू शकत लहान बेबींना. त्यांनी ॲक्च्युली कोर्स केलेला आहे या शूटचा. त्यामुळे परफेक्ट फोटो आणि परफेक्ट बेबीचा आउटफिट कसे आणि थीम कसे आहेत. हा अजून नाही आई, हा आई. आणि मॅटर्निटी शूट सुद्धा इकडे करतात. इकडे तुम्हाला याच्या मागे मॅटर्निटी शूटचे फोटोज आहेत. आता इकडे आहे म्हणून उठता नाही येते, पण खूप प्रॉप्स आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत. तर फोटोशूट करण्याचा एकच शेवटचा स्टॉप आहे, तो म्हणजे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय पूजा RK उलवे. आलोय आणि फाल्गुनी आमचे जे सगळ्यांना गिफ्ट पॅकिंग करायचे आहेत दिवाळीचे, ते सगळं पॅक करते. आणि उद्यापासून होपफुली सगळ्यांना आम्ही देणं स्टार्ट करू, उद्या किंवा परवापासून. लेट्स सी काय होतं आहे. आणि सगळीकडे लाईटच लाईट आहे. इथे एवढी लाइटिंग कधीच नाही लागली. फर्स्ट टाइम एवढं एकदम गाजाबाजा केलं यार. आणि वाजलेले आहेत 11:15 आणि आहे दादाचा बर्थडे. सगळे थांबलेत माझ्यावर. दिवाळी म्हटली की आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र येतो, सगळे थांबतो आणि मग दिवाळी पूर्ण दिवाळी असंच चालू असतं. आणि तयारी इकडे केलेली आहे ऑलमोस्ट. लेट्स सी काय केलंय. डेकोरेशन बघा. रांगोळी आमची काय मुली ठेवत नाही, थोडा उशीर ठेवतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साऊ. साऊचा बर्थडे हो बोलते. जेव्हा होता तेव्हा बोलायची दिदाच्या बर्थडे. कोणाचा बर्थडे, कोणाचा बर्थडे आहे ना बर्थडे. बर्थडे साठी दादू कसा हॅपी बर्थडे कर. दादू पाहिजे तुला, दादूचा पाहिजे. कोणी वेगळाच केक आणलेला आहे, इथे आईस्क्रीम केक आणलेला आहे. काय काय नवीन नवीन आणते रे. आवडतो ना त्यांना, म्हणून मला आईस्क्रीम आईस्क्रीम केकच आवडतो. इकडे बस सुरुवात पण झाली. दिदा छान आहे का. नाही टॉपर केक टॉपर. दिदा छान आहे, दिदा छान आहे का. घरात नवीन केक इन्व्हेंट झालाय. केक कापायला पण नवीन काढले, स्पॅच्युला. स्पॅच्युला तो आईस्क्रीम केक
ओके. ए मिकी बघितलंय का? हा मिकी माऊस बघितलं का आमचं मिकी माऊस. ए कट दिस केक विथ स्पॅच्युला ओनली. ओके राहू दे चेतना आता सोड कापून होऊ दे. वन मोर स्पॅच्युला. हाऊ मेनी स्पॅच्युला? ओनली 2. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. ये ओके. ए एवढा नको. आईस्क्रीम केक आहे एवढा नको आम्हाला. आधीच सर्दी होणार. ओ माय गॉड इटिंग विथ स्पॅच्युला ओनली. अभिने पहिल्यांदाच शब्द ऐकलाय वाटतं स्पॅच्युला. मी पहिल्यांदाच ऐकलाय स्पॅच्युला. गोंगाट भरलाय स्पॅच्युला. ओ माय गॉड. ए स्पॅच्युला. इथे भरवा भरवीचा प्रोग्राम विथ नॉट विथ स्पॅच्युला विथ स्पून ओनली. ओके काय शेक. ए नवीन शब्द घशाला शेक लागला. शेकी. स्पॅच्युला. ए गिव्ह मी स्पॅच्युला ना. अँड सुखाने खाऊ पण नको का? एक डाएट वाला पर्सन इकडे बघा. गप रे अभि. काल ती माझ्याकडे नेलपेंट मागत होती सकाळी. हो ज्ञाना कुठे बघितलं? अगं पण तू जेवली नाही. सावला लावला ना. भूक नाही लागली आम्हाला. एवढं दिला आणि बघ 2 वेळा घेतला. देते मम्मा देते. बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आम्ही आता इकडे उद्याची तयारी ही सगळी. उद्या आहे अभ्यंग स्नानाची तयारी. अभ्यंग स्नानाची तयारी ओमनीरा पासून आम्ही करत आहोत. ओमनीराचं उपटन सोप आहे. अजून चंदन सोप आहे. आणि हे कोणतं सोप आहे? पंचामृत ना. पंचामृत. आणि ते त्यांचं ऑइल छान आहे. बापरे फाल्गुनी. हिला म्हणजे फ्रेग्रन्स अजिबात ना. आमचे परफ्यूम बंद केले तिने. वा मस्त आहे. मला आवडली. बाबा पंचामृत तसंच आहे. खूप छान. अरे हा तो किती छान आहे. हा काय चंदन. चंदन मलाच ठेव. चंदनच घेते. चंदनच घे आपल्याला. वरती त्यांना बिना वासाची दे ना तरी चालेल. हिला वेगळी लागेल ना. बाद नको आम्हाला. वासवाली साबण. चंदनवालीच घेते रे वरती. आपल्याला फक्त इथे ते फोटोसाठी लागेल. शिकते नंतर काढायला. ओके ऑल सेट फॉर टुमॉरो. त्रास देत असते तिला. आणि हे एवढे सगळे आमचे. याच्यामध्ये आता नवीन कुठलं लागणार आहे काय माहिती. उद्याची तयारी करून मॅडम आलेले आहेत वर. झाली आहे उद्याची तयारी? उद्याची काय नाही तयारी. उद्याच्या सकाळी. कारण सकाळी आम्ही उठतो. मी आणि वहिनी पायी उठतो. हे कोण नाही उठत. उठतो काय नाही उठत. किती वाजता उठतो सांग? 6 वाजता. 6 वाजता बघितलं. हे 1 वर्ष नाही 5 वर्ष झाली माझ्या लग्नाला. 1 वर्ष नाही बघितलं 6 वाजता. कसलं खोटं बोलतोय. काहीतरी पकवत. किती वाजता उठतो मग? किती वाजता उठतो? तुम्ही उठात महाराजा सारख्या 8-9 वाजता. उद्या बघ तू फक्त. उद्या तुझ्या आधी मी तुझ्या आधी उठेल आणि व्हिडिओ पण काढेल आणि तुला उठवता वेळेस बघ. चांगली गोष्ट आहे. उठायला पाहिजे. मी उठतोच. मी झोपतो लेट त्यामुळे काय झोपतो नाही. हा आजचाच एकच दिवस असतो. मला अजून आठवते आम्ही लहानपणी अभ्यंग स्नान मस्तपैकी सकाळी लवकर उठणं लावून फटाके फोडायला जायचो. फटाके दादा बोलत होता उद्या संध्याकाळी फटाके फोडूया. ते आम्ही किती वर्ष झाली मी आणि दादानी फटाकेच नाही वाजवले. फटाके फक्त पण आता मुली मोठ्यात तर ऍज अ रिच्युअल म्हणून
फुलभाजी आणि चक्र्या वगैरे, फटाके म्हणजे भरपूर नाही, थोडीशी. येस. सो तुमची दिवाळी कशी चालली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मजा करतायत ना दिवाळीला? दिवाळीनंतरची सगळ्यांची काही ना काहीतरी सुट्टीची ट्रिप असेल, तर प्रत्येकाने सांगा कुठल्या ट्रिपला तुम्ही चाललेले आहात सुट्टीमध्ये दिवाळीच्या. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आमची कुठे ट्रिप असणार आहे, ती पण फॅमिली ट्रिप असणार आहे. कमेंट करून नक्की तुमची ट्रिप सांगा. आमची ट्रिप तर आम्ही तुम्हाला सांगूच कुठे चाललो ते, बरोबर ना? येस. तोपर्यंत सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस. हा व्लॉग इकडेच एंड करत होता. आणि हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.